हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आंब्याची लस्सी बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर लस्सी बनवण्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे। हा आंबा मी स्वच्छ धुवून 1 तास पाण्यात भिजत ठेवला होता। त्यानंतर मी याला कापते आणि आता या आंब्याचा आपण पल्प काढणार आहोत। तर हा पल्प म्हणजेच गर मी या ब्लेंडर जारमध्ये काढते। आंबे खाताना गावची आठवण झाली। जे आंबे प्रमाणाबाहेर खायला मिळायचे ते शहरामध्ये प्रमाणात खायला मिळतात। आंबे न कापता चोकून खायला भारी वाटतात। तुम्हाला आंब्यापासूनची कोणती रेसिपी आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा। या काढलेल्या आंब्याच्या गरामध्ये 6 चमचे दही टाकते। हे दही लगभग अर्धा कप एवढे भरेल। दह्याबरोबरच यात आपण चिमूटभर केशरच्या काढ्या, 3 ते 4 चमचे साखर दही किती आंबट आहे आणि आपले मँगोज किती आंबट आहेत त्यानुसार टाकायचं आहे। त्यातच थोडासा बर्फ देखील टाकते आणि याला आता आपण ब्लेंड करून घेऊयात। हे मिश्रण ब्लेंड झालेलं आहे। इथे आपली ही लस्सी तयार झाली। ही लस्सी चाखून बघा, जर आंबट वगैरे असेल तर आता आपण यामध्ये साखर ॲड करून थोडं मिक्सरला आणखीन फिरवू शकतो। तयार झालेली ही लस्सी मी यामध्ये काढते। तुम्हाला ही लस्सी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।